आता दीपिका आणि रोमा बॉस रजतने पाठवलेली कॉफी आणि सँडविचचा आनंद घेत होते. तेवढ्यात रजत तिथेच येतो. रजतला पाहून रोमा लाजत उठून जाण्याचा बहाणा करते. हे पाहून दीपिका हसते. रजत म्हणतो, आम्ही इतके वाईट आहोत का की आम्ही आलो आणि तुम्ही निघालात? हे ऐकून रोमा गोंधळून जाते. अरे नाही नाही, तुम्ही तर खूप चांगले आहात. आणखी कोणी काही बोलण्याआधीच दीपिका म्हणते, तर मग बॉससोबत लग्नाला होकार दे. हे ऐकताच रोमा दीपिकाकडे रागाने बघते. रजत म्हणतो, तर मग रोमाजी, अशी कोणती गोष्ट आहे की माझ्या येण्याने तुम्हाला जायचे वाटले? रोमा म्हणते, मला वाटले की तुम्ही दीपिकाकडे ऑफिसच्या कामासाठी आलात, त्यामुळे मी इथे बसणं योग्य नाही. रजत हसून म्हणतो, आलो तर कामासाठीच, पण ते काम ऑफिसचं नाही, वैयक्तिक आहे. तुम्ही बसला तर मला चांगलं वाटेल. तेवढ्यात दीपिका म्हणते, तुमचं संभाषण सुरू आहे त्यामुळे मला निघावं लागेल. उगाचच मी इकडे तिसरे माणूस होऊन बसले आहे. रोमा गडबडत म्हणते, अरे यार, तू आम्हाला एकटं सोडून जाऊ नकोस. दीपिका रोमाला चिडवत म्हणते, आता तर तू मला डोळे वटारून बघत होतीस. बरं ते सोड, फर्स्ट नाईटलाही असंच म्हणशील का की मला एकटी सोडून जाऊ नको? रोमा चिडून म्हणते, काय वेडी आहेस का तू? प्रत्येक वेळी आणि प्रत्येकासमोर असा विनोद करणं गरजेचं आहे का? दीपिका हे ऐकून हसते. रजत रोमाला म्हणतो, मॅडम, आज रात्री डिनरसाठी आमच्यासोबत येऊ शकाल का? आम्ही तुम्हाला डिनरसाठी आमंत्रित करायला आलो आहोत. रोमा अस्वस्थ होऊन दीपिकाकडे बघते आणि म्हणते, तू पण येणार आहेस ना डिनरला? दीपिका म्हणते, मी काय करू मध्ये बसून? तुम्ही दोघं खुशाल जा. रोमा म्हणते, तू जिजूला पण बोलाव, मला एकटीला भीती वाटते. रजत म्हणतो, रोमाजी घाबरू नका, जसं घेऊन जाऊ तसंच तुम्हाला सुखरूप परत सोडू. रोमा म्हणते, नाही नाही, घरापर्यंत नाही सोडू. शेजारी पाजाऱ्यांनी बघितलं तर खूप बोलतील. रजत म्हणतो, ठीक आहे, मग तुम्ही जिथे सांगाल तिथे सोडेल. रोमा म्हणते, पण मी तुम्हाला अजून होकार दिला तरी कुठे आहे? रजत हसून म्हणतो, तुम्ही होकार दिला नाही, पण तुमचं मन आहे हे मला माहिती आहे. हे ऐकून रोमा शांत होते आणि नकळत तिच्या चेहऱ्यावर हसू उमटते. ती लाजत म्हणते, मी आजपर्यंत कधीही कोणत्या अनोळखी व्यक्तीसोबत डिनरला गेले नाही, म्हणून मला नक्की सांगता येणार नाही की मी जाऊ शकेन की नाही. रजत म्हणतो, जर तुमच्या आईवडिलांनी परवानगी दिली तर तुम्ही आमच्यासोबत डिनरला येणार का? हे ऐकून रोमा आश्चर्यचकित होऊन रजतकडे बघते. रजत म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, हे काम दीपिकाचं आहे. ती कसं करेल ते तिचं ठरेल. पण जर तिला आमच्या ऑफिसमध्ये नोकरी करायची असेल तर हे एवढं तरी तिने माझ्यासाठी करायला हवं. हे ऐकून दीपिका म्हणते, सर तुम्ही मला नोकरीची धमकी देत आहात का? नको अशी नोकरी. रजत हसून म्हणतो, माझ्यासाठी एवढंसही करू शकत नाही का? दीपिका म्हणते, मग तसं सरळ सांगा ना, धमकी कशाला देता? रजत म्हणतो, होणाऱ्या सालीसाहेबांवर इतका अधिकार दाखवायला हरकत नाही. हे ऐकून रोमा आश्चर्याने रजतकडे पाहते. हा तर नातेसंबंध तयार करायला लागलाय. तेवढ्यात दीपिका म्हणते, सर मी प्रयत्न करेन, अजून होकार देत नाही. रजत म्हणतो, दीपिकाजी, प्रयत्न यशस्वी होतात, जे प्रयत्न करत नाही ते यशस्वी कसे होणार? दीपिका म्हणते, ठीक आहे सर, पूर्ण प्रयत्न करेन. रजत म्हणतो, मी संध्याकाळी हॉटेलमध्ये डिनरला वाट बघत आहे. आणि हो, संध्याकाळी हॉटेलमध्ये तुम्ही मला सर म्हणू नका, तुम्हाला हवं असेल तर जीजू म्हणू शकते. असं म्हणत रजत एक नजर रोमाकडे टाकतो आणि हसतो. हे पाहून रोमा लाजून डोळे खाली करते. रजत निघून गेल्यावर रोमा दीपिकाकडे बघून म्हणते, हा तुझा बॉस कसा आहे? आपल्या अधीनस्थांशी असं बोलतो, याला लाज वाटत नाही का? दीपिका म्हणाली, यार ही कंपनी जरी त्याची असली तरी तो सुद्धा आपल्यासारखाच मध्यमवर्गीय आहे. फक्त त्याला स्टार्टअप सुरू करण्याचा नाद होता म्हणून तो यात उतरला. देवसुद्धा अशा झुंजार लोकांची साथ देतो म्हणून तो यशस्वी झाला. या माणसातली सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तो कधीही कोणावर रागावत नाही. मुलगा असो वा मुलगी, सर्वांची सारखं वागतो. खूप बिनधास्त आहे, नेहमी आनंदी असतो. रोमा म्हणाली, बरोबर आहे. दीपिका रोमाला चिडवत म्हणाली, असं वाटतंय तुझंही मन याच्यावर जडलं आहे, म्हणूनच एवढी चौकशी करते आहेस. रोमा रागावत म्हणाली, तुला दुसरं काही सुचत नाही का? कोणाच्या विषयी जाणून घेण्याचा अर्थ असा नाही की आपण त्याच्यावर प्रेम करतो. दीपिका हसत म्हणाली, अरे ठीक आहे, मी तर मस्करी करत होते. माहिती आहे का, बॉस आणि आपल्यातला फरक काय आहे? या माणसाला प्रत्येक काम परफेक्ट हवं असतं आणि तेही ठरलेल्या वेळेत. यासाठी तो खूपच आग्रही आहे. त्याचे काम जर परफेक्ट झाले नाही किंवा वेळेत झाले नाही तर तो चिडतो. कदाचित त्यावेळी काही बोलेल नाही, पण पुढच्या वेळी तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही. रोमा म्हणाली, अशाच लोकांना त्यांच्या क्षेत्रात यश मिळतं, नाहीतर आपल्यासारखे लोक फक्त चप्पल झिजवत बसतात. असं म्हणत रोमा हसली. दीपिका म्हणाली, अरे एक गोष्ट सांगू का, जर तो तुला आवडत असेल तर त्याला सोडू नकोस. अशा लोकांना शोधणं कठीण असतं. रोमा म्हणाली, यार मला थोडा विचार करू दे. दीपिका म्हणाली, बघ यार, आयुष्य म्हणजे आईस्क्रीमसारखं आहे, वितळणारच आहे. आता ते चाखायचं की वाया घालवायचं ते तुझ्यावर आहे. रोमा हसत म्हणाली, बापरे, मोठं तत्त्वज्ञान आलंय बाईसाहेबांना. दीपिका गंभीर होत म्हणाली, यार हे काही ज्ञान वगैरे नाही, मला फक्त असं वाटलं की तो तुझ्यासाठी परफेक्ट पार्टनर आहे म्हणून सांगितलं. बाकी तुझी इच्छा,
थोडा विचार करून रोमा म्हणाली, यार प्रेमात पडण्याचा काही विचार नव्हता, पण काय करू, मनाच्या हातात नाही. म्हणून ठरवलं, आजच डिनर तुझ्या बॉससोबत पक्का. आता मी ठरवलंय, त्याच्यासोबतच लग्न करणार. फक्त घरच्यांना तयार करणं तुझं काम आहे. दीपिका हसत म्हणाली, जी, आमच्या होणाऱ्या बॉस, जसं आपल्याला हवं तसं. संध्याकाळी दीपिका रोमाच्या घरी जाते आणि तिच्या आईला म्हणते की आंटी, मला रोमाला माझ्यासोबत डिनरला न्यायचं आहे. रोमाची आई म्हणाली, बेटा तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत डिनरला चालली आहेस, तर रोमा तिथे काय करणार? दीपिका हसून म्हणाली, आंटी, माझ्या एंगेजमेंटच्या दिवशी रोमाने मला वाचवलं, नाहीतर माझे सगळे दीर आणि नणंदनी मला गोडधोड खाऊ घालूनच मारले असते. म्हणूनच तिला सोबत न्यायचं आहे. हे ऐकून रोमाची आई हसली आणि म्हणाली, ठीक आहे, पण वेळेत परत या. दीपिका म्हणाली, जी आंटी. दीपिका रोमाला छान तयार करते. तयार झाल्यावर रोमा एखाद्या अप्सरासारखी दिसत होती. थोड्याच वेळात दीपिका रोमासोबत हॉटेलमध्ये पोहोचते. रजत तिथे आधीच त्यांची वाट बघत असतो आणि दक्षसुद्धा नुकताच पोहोचलेला असतो. रजतची नजर जेव्हा रोमावर पडते तेव्हा तो तिच्या सौंदर्याने मंत्रमुग्ध होतो. तो तिला एकटक पाहत राहतो. सर्वजण एका कोपऱ्यातील टेबलवर बसतात. जेव्हा दीपिका रजतला म्हणते, सर, मी आणि दक्ष वेगळ्या टेबलवर बसू का? म्हणजे आम्ही काही वैयक्तिक गोष्टी बोलू शकू आणि तुम्ही दोघंही. रजत काही बोलायच्या आतच रोमा म्हणते, असं करू नकोस यार, कोणी बघितलं आणि घरी सांगितलं तर काय होईल? दीपिका म्हणते, अगं तुला कदाचित तिसरं चाक बनायला आवडेल, पण मला नाही. मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत बसणार आहे. तुला बसायचं असेल तर बस, नाहीतर घरी जा. बिचारी रोमा नाईलाजाने रजतसोबत बसते. रजत हळूच हसत म्हणतो. रजत म्हणाला, आज तू खूप सुंदर दिसत आहेस. हे ऐकून रोमा हसली. रजत म्हणाला, खरं तर जर तू माझ्या जीवनाचा भागीदार बनली तर माझे जीवन स्वर्ग होईल. अशी एक सुंदर पत्नी खूप भाग्यवानांना भेटते. रोमा म्हणाली, इतके कौतुक करू नका. मग रोमा स्वतःला लपवायचा प्रयत्न करते, कारण तिथे तिच्या घराचे अपरिचित क्षेत्र काकूचा भाऊ होता. त्या व्यक्तीला पाहून रोमा घाबरली आणि तिने त्याच्यापासून लपून बसण्याचा प्रयत्न केला. रोमाला अस्वस्थ पाहून रजत म्हणाला, काय झाले, तू इतकी चिंताग्रस्त का होत आहेस? रोमा भीतीने म्हणाली, गेटजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीसमोरची व्यक्ती माझ्या शेजारच्या काकूचा भाऊ आहे. जर त्याने मला पाहिले असेल आणि त्याने काकूशी बोलले असेल तर मी खूप वाईट होईल. प्रत्येकजण माझ्याबद्दल गोष्टी सांगेल. दुसऱ्या टेबलवर दक्ष म्हणाला, मॅडम, मी हनीमूनसाठी केवळ स्थानच पाहिले नाही, परंतु सर्व बुकिंग देखील केले आहे. मी स्वतःसाठी बुक केलेली खोली एका हनीमूनची खास खोली आहे. त्या हॉटेलमध्ये अशा काही खोल्या आहेत. दीपिका म्हणाली, वाव, मग हनीमूनचा आनंद येईल. आपण एक उत्तम हनीमून करू. खोली फक्त एक साधन आहे जिथे आपल्याला गोपनीयता मिळते आणि त्या खाजगी पैशात आपल्याला आपला हनीमून आनंद होतो. तुला काय म्हणायचे आहे? हनीमूनवरील हॉटेलच्या त्या खाजगी खोलीत फक्त त्याच प्रकारे आनंद घ्यावा लागेल जसा तो व्हिडिओ तुम्हाला त्या रात्री पाठवला होता. दीपिका लाजली. अरे, त्या दिवशी सहजच मूड झाला म्हणून तुला तो व्हिडिओ पाठवला. दक्ष म्हणाला, पण ही गंमत छान वाटते. काही दिवस हळूहळू निघून जातात. रजत आणि रोमा यांच्या प्रेमात पडतात आणि मग एक दिवस त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांच्या लग्नासाठी सज्ज होतात. दोन्ही लोक खूप आनंदी आहेत, कारण त्यांना जे हवे होते त्याला रोमाशी लग्न करायचे होते आणि रोमा आणि नंतर दक्ष आणि दीपिका यांचेही लग्न होते. लग्नाच्या पहिल्या रात्री रजत रोमाला आपल्या हातात घेऊन आपले कपडे काढून घेण्यास सुरुवात करतो. रोमा म्हणाली, आज नाही, मी खूप थकले आहे. काही दिवसांनंतर हे सर्व करू. रजत म्हणाला, आजच्या रात्रीची किती वेळापासून मी वाट पाहत आहे आणि तू नकार देत आहेस. रोमा म्हणाली, पहिल्या रात्री सेक्समध्ये आपले काय प्रेम आवश्यक आहे का? रजत हसत हसत म्हणाला, मॅडम, वासनेशिवाय प्रेम करू शकत नाही. वासना शुद्ध केली जाते आणि प्रेम प्रेम होते, ते वासना नाही. ते खरे आहे, परंतु वासनेशिवाय ते प्रेम असू शकत नाही. ते संपूर्ण सत्य आहे. रोमा म्हणाली, तर मग लग्नापूर्वी तू माझ्यावर प्रेम केले नाहीस? जर प्रेम असेल तर मग वासना कुठे होती? रजत म्हणाले, प्रेम अजूनही होते आणि त्यात वासना होती, परंतु आपण लग्न करेपर्यंत आपण स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि वासना स्वतःवर वर्चस्व गाजवू शकली नाही. एक गोष्ट समजून घ्या, आपण जर पूर्णपणे वासनेचे शिकार आहे तर ती खरोखरच वासना आहे. ते सोडा. आपण चिखलाने फुलणाऱ्या कमळाची शक्यता नष्ट कराल, वासना मिटवल्यास, आणि एखाद्या स्त्रीवर प्रेम करून पहा. पहिली गोष्ट ऐकताच रोमा आपली झोप विसरली. ती खाली बसली. रजत रोमाला छेडछाड करण्यास सुरुवात करतो. रोमा समजते की रजतमध्ये वासनेची इच्छा अधिक आहे आणि कदाचित त्याचा स्वच्छंद स्वभाव आहे म्हणूनही. रोमा म्हणाली, तुमचं म्हणणं मी ऐकले आणि तुमच्या विचाराशी मी सहमत आहे की वासना नसताना प्रेम होऊ शकत नाही. वासना नसलेले प्रेम केवळ रक्ताच्या नात्यांमध्येच असू शकतं, जसं की भाऊ बहीण, आई मुलगा, वडील मुलगी अशा नात्यांमध्ये. दोन अनोळखी विरुद्ध लिंग असलेल्या व्यक्तीमध्ये प्रेम वासनेच्या प्रभावाखालीच होतं. ही वासना विरुद्ध लिंगाच्या मित्रमैत्रिणींच्या मैत्रीलाही सोडत नाही. एखाद्या तरुण स्त्रीची किंवा सुंदर मुलीची मैत्री एखाद्या पुरुषाशी किंवा मुलाशी होते. कधीकधी असं होतं ऑफिसमध्ये, कॉलेजमध्ये किंवा इतर कुठेही. एकत्र वेळ घालवताना एक नातं तयार होतं, ज्याला आपण मैत्री म्हणतो. जेव्हा ते दोघे एकत्र बसतात, चहा पितात, जेवतात, तेव्हा एकमेकांसोबत असताना कधीकधी वासना मैत्रीवर हावी होताना दिसते, कारण विरुद्ध लिंगाकडे आकर्षित होणं हे नैसर्गिक आहे.
पण दोघं मैत्रीच्या नात्यात असल्यामुळे ते एकमेकांना काही सांगू शकत नाहीत. त्यामुळे ही मैत्री फार काळ टिकत नाही आणि पुढे जाऊन ती प्रेमात बदलतेच. शेवटी म्हणायचं इतकंच की मुलगा आणि मुलगी एकमेकांना मित्र म्हणतात खरे, पण प्रत्यक्षात ते मित्र राहू शकत नाहीत. हे फक्त चित्रपटांमध्येच होतं. इतरांसमोर ते स्वतःला नियंत्रित करू शकतात, पण जेव्हा ते दोघे एकटे असतात तेव्हा तर मग प्रश्न पुन्हा तसाच राहतो की विहिरीच्या काठी पाणी असताना कोणी तहानलेलं राहू शकतं का? म्हणजे स्त्रिया पुरुष मित्र बनतात ते यासाठीच की नंतर त्याच्याशी शारीरिक संबंध ठेवता यावेत. माझं म्हणणं इतकंच आहे की खरी मैत्री फक्त समान लिंगाच्या व्यक्तीमध्येच शक्य आहे. विरुद्ध लिंगांमध्ये असेल तर वासना रोखणं कोणालाही शक्य होत नाही, मग तो पुरुष असो किंवा स्त्री. रजतला मंत्रमुग्ध झाल्यासारखा रोमा बोलताना ऐकत होती. नंतर तो म्हणाला, अगं तुझ्याकडे खूपच ज्ञान आहे. आता हे ज्ञान बाजूला ठेव. चल काहीचं प्रेम करू. खूप मूड आहे. रोमा म्हणाली, आता तुम्हाला नाही सांगितलं ना की आज नाही, पण तू ऐकणार नाहीस तर ऐक. मी मानते की पती पत्नीत भावनिक जोडणीसाठी सेक्स खूप महत्त्वाचा आहे आणि सुहागरातीत त्याची सुरुवातही व्हावी. पण कुठेच असा नियम नाही की पहिल्या रात्री शारीरिक संबंध ठेवणं आवश्यक आहे. मग सुहागराग म्हणजे फक्त पतीसोबत संबंध ठेवणं एवढंच असतं का, की त्या दिवशी अजून काही असतं? सुहागरात म्हणजे पारंपरिक अर्थानं फक्त शारीरिक संबंध ठेवणं नसतं. ही नवविवाहित जोडप्यासाठी एक महत्त्वाची आणि खास वेळ असते, ज्यामध्ये अनेक महत्त्वाचे पैलू असतात. जसे की पहिलं, हा वेळ एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे ओळखण्याचा आणि समजून घेण्याचा असतो. यावेळी दोघं एकमेकांशी मोकळेपणाने संवाद साधू शकतात. दुसरं, ही रात्र भावनिकदृष्ट्या एकमेकांशी जोडण्याची वेळ असते. यात आपल्या अनुभवांबद्दल, भावना आणि भविष्यातील योजना याबद्दल चर्चा करता येते. तिसरं, सुहागरातीचं वातावरण आरामदायक आणि प्रेमळ असावं, जेणेकरून दोन्ही साथीदार एकमेकांसोबत सहजपणे वागू शकतील. चौथं, जर शारीरिक संबंध ठेवायचा विचार असेल तर हे महत्त्वाचं नाही की दोन्ही व्यक्ती यासाठी तयार असाव्यात आणि त्यांच्या संमतीनेच हे घडावं. कुठलाही दबाव असता कामा नये. अशा प्रकारचे इतरही काही मुद्दे असू शकतात. या प्रकारे मधुचंद्र म्हणजे केवळ शारीरिक संबंध ठेवण्यापुरतंच मर्यादित नाही, तर ही नवविवाहित जोडप्यांसाठी एक मजबूत भावनिक आणि मानसिक नातं निर्माण करण्याची संधी देखील आहे. आता जेव्हा मी तुला वारंवार नकार देते तरीही तू सेक्ससाठी आग्रह धरतोस, तर आता स्वतः विचार कर की भावना कुठे गेल्या? माझ्या इच्छेला काही महत्त्व नाही का? रजत रोमाच्या गोष्टी ऐकून दुःखी होतो. त्याने आपल्या फर्स्ट नाईटसाठी न जाणो काय स्वप्न पाहिली होती. रोमा रजतची मनोवस्था समजून गेली आणि ती म्हणाली, ठीक आहे, जर तुमचं इतकं मन आहे तर तुम्ही तुमच्या मनासारखं करा. पण कृपया आज पहिल्यांदा आहे तर थोडं नाजूकपणे कोमलतेने करा, ज्यामुळे आपल्यात कोणालाही शारीरिक समस्या होऊ नये. जर शारीरिक समस्या झाली तर आनंदाच्या ऐवजी ते कष्टदायक होईल. रजत म्हणाला, चिंता करू नको. मी खूप आरामात आणि हळूहळू करेल, ज्यामुळे तुला काही अडचण होणार नाही. रोमा म्हणाली, फक्त मला नाही. तुम्ही जर जबरदस्ती केलीत तर तुम्हालाही अडचण होऊ शकते. रजत हे ऐकून हसला आणि रोमाला आपल्या बाहूंमध्ये घेऊन प्रेम करू लागला. दुसरीकडे दीपिका आणि दक्ष देखील त्यांची फर्स्ट नाईट साजरी करत होते. रात्रीचे 2 वाजले होते. ते दोघं त्यांच्या खोलीत बेडवर बसले होते आणि प्रेमाने गोड बोलत होते. बोलता बोलता ते दोघं बेडवर झोपले. दीपिका दक्षचा हात आपल्या हातात घेत होती आणि ते दोघं एकमेकांच्या चुंबनात गढून गेले. आणि यानंतर काय घडलं दक्षला काहीच माहीत नाही. दक्ष सकाळी 7 वाजता उठतो. त्याला पाहता येते की त्या मधुचंद्राच्या खोलीत संपूर्ण घर बसले आहे. दीपिकाचा हात दक्षच्या डोक्यावर होता आणि ती सतत त्याचे डोके गोंजारत होती. दक्ष आश्चर्यचकित होऊन सगळं पाहत होता. त्याला काहीच माहिती नव्हतं की काय घडलं. आता त्याला जरा लक्षात आलं तेव्हा घरवाले डॉक्टरकडे जाण्याबद्दल बोलत होते. तातडीने गाडी बोलावली गेली आणि घरातील लोकांनी दीपिकाला सोबत घेऊन दक्षला डॉक्टरकडे घेऊन गेले. सर्व घरातील लोक एकीकडे दक्षची अचानक तब्येत बिघडल्यामुळे तणावात होते आणि दुसरीकडे त्यांना चिंता होती की काल झालेल्या नव्या सुनेला काय वाटेल, ती काय समजेल. ते आपसात कुजबुजी करत होते की कालच तर लग्न झालं आणि अचानकच दक्षला काहीतरी झालं तर नवी सून काय करेल, तिची काय प्रतिक्रिया होईल. काही वेळ न गेला असता त्यांच्या वैवाहिक जीवनातच घटस्फोट होईल का? आजकालच्या काळात मुलगी थोड्या वेळासुद्धा समजुतीसाठी तयार होत नाही. इथे तर दक्षची तब्येत बिघडली आहे. कदाचित ती विचारेल की आम्ही दक्षच्या आजाराची माहिती लपवली आहे का? उफ, काय होईल? डॉक्टरकडे जाण्याच्या वेळी दक्षने एका मित्राला विचारलं की अचानक काय झाले होते. त्याला काहीच आठवत नव्हतं. त्यावर त्या मित्राने सांगितलं की तो रात्री अचानक बेशुद्ध झाला होता, म्हणून त्याला काहीही आठवत नाही. पुढे काय झालं ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागात.